नमस्कार. मी वैद्य रेश्मा आनंदा कुंभार. आज अनिलायन अध्ययन चक्र या अंतर्गत हिक्का आणि श्वास चिकित्सा यांच्या तुलनात्मक अध्ययन या संदर्भात आपण सर्वांशी चर्चा करणार आहे. भगवान धन्वंतरी वैद्य पानसे सर यांना अभिवादन करून सुरुवात करते. सर्वप्रथम विनंती करते की सर्वांनी चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांगहृदय संहिता या तीनही संहिता सटीक जर आपल्यासोबत राहिल्या समोर तर याचा नक्कीच आपल्याला समजून घेण्यासाठी फायदा होईल. हिक्का, श्वास यांच्याबद्दल आपण आता पहिल्या सूत्रापासून, चरक संहितेतील पहिल्या सूत्रापासून आपण चर्चा केलेलीच आहे. आता तुलनात्मक अध्ययन करायचं आहे, तेही चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांगहृदय संहिता. जर अध्यायांचं वर्णन पाहायला गेलो तर चरक संहितेमध्ये चिकित्सा सनातील 17वा अध्याय हा हिक्का श्वास चिकित्सा अध्याय म्हणून आहे. सुश्रुत संहितेमध्ये उत्तरतंत्रातील अध्याय क्रमांक 50 हा हिक्का प्रतिषेध अध्याय आणि अध्याय क्रमांक 51 उत्तरतंत्र हा श्वास प्रतिषेध अध्याय आहे. जरी स्वतंत्र अध्यायांमध्ये सुश्रुताचार्यांनी हिक्का आणि श्वासाचे वर्णन केले असले तरी हिक्का प्रतिषेध अध्याय याच अध्यायामध्ये हिक्का आणि श्वास दोघांचेही निदान एकत्रित सांगितलेले आहेत. अष्टांगहृदय संहितेमध्ये चरक संहितेप्रमाणेच एकाच अध्यायांमध्ये जरी वर्णन आले असेल तरी निदान स्थानामध्ये चौथ्या अध्यायामध्ये श्वास व हिक्का यांचं निदान आणि चिकित्सा स्थान अष्टांगहृदय अध्याय क्रमांक 4 याच्यामध्ये श्वास आणि हिक्का यांची चिकित्सा सांगितलेली आहे. क्रम पाहिला तर चरक संहितेमध्ये हिक्का श्वास हाच क्रम सुश्रुत संहितेमध्ये सुद्धा सापडतो, हिक्का आणि श्वास. पण अष्टांगहृदयामध्ये श्वास आणि हिक्का असा आपल्याला क्रम आढळून येतो. आचार्य चरकांनी पांडुरोग कारणत्वात असं हिक्का आणि श्वासाचं कारण दिलेलं आहे. म्हणजेच पांडुरोग अध्यायानंतर, पांडुरोग चिकित्सेच्या अध्यायानंतर हिक्का आणि श्वास चिकित्सेचं वर्णन केलेलं आहे. आचार्य सुश्रुतांनी छर्दी प्रतिषेधानंतरम तुल्य संख्यत्वात तुल्य हेत्वादी साम्यात असं सांगून छर्दी प्रतिषेधानंतर हिक्का प्रतिषेध आणि मग श्वास प्रतिषेध असे अध्याय वर्णन केलेले आहेत. म्हणजे काय तर छर्दीच्या प्रकाराची जेवढी संख्या आहे त्याच समान संख्येचे हिक्का आणि श्वास आपल्याला आढळतात आणि त्यांचे हेतूही समान आहेत. वाग्भटाचार्यांनी कासात उपेक्षया श्वासो भवती म्हणजे कासाची उपेक्षा केल्यानंतर श्वासाची उत्पत्ती होते असं सांगून कास निदानानंतर श्वास निदान सांगितलेलं आहे आणि कास चिकित्सेनंतर श्वास चिकित्सा सांगितलेली आहे. दोन्ही जे व्याधी आहेत हिक्का आणि श्वास तर आपण चर्चासत्राच्या सुरुवातीलाच पाहिलं आहे. चरक संहिता चिकित्सा स्थान अध्याय 17 सूत्र क्रमांक 6 ते 7 यामध्ये हिक्का आणि श्वास हे दोन्ही व्याधी कसे प्राणहर आहेत, किती गंभीर आहेत आणि प्राणाचं किती गंभीररित्या तीव्रतेने किती गंभीररित्या किंवा शीघ्रगत्या प्राणांचा नाश करतात हे सांगितलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे आचार्य सुश्रुतांनी सुश्रुत संहिता उत्तरतंत्र 51 अध्याय क्रमांक 51 सूत्र क्रमांक 55 यामध्ये यथा अग्निनिद्धः पवनानुविद्धो वज्रम यथा वा सुरराजमुक्तं रोगाः तथा एते खलु दुर्निवाराः श्वासश्च कासश्च विलंबिका च. श्वास, कास आणि विलंबिका हे 3 व्याधी दुर्निवार दुष्चिकित्सा आहेत. जसे इथे उपमान प्रमाणाने सांगितलेलं आहे की जसं एखाद्या ठिकाणी अग्नी लागलेला आहे म्हणजे वणवण पेटलेला आहे आणि तिकडे भयानक वारा सुटला तर तो अग्नी नियंत्रित करण्यासाठी खूप कठीण जातो. इंद्राकडून सुटलेलं जे वज्र आहे त्याचं नियंत्रण करणं पण शक्य नाही आहे. अगदी त्याचप्रमाणे श्वास, कास आणि विलंबिका हे 3 व्याधी चिकित्सेकरिता कठीण आहेत किंवा खूप कठीण प्रयत्नांनी ते साध्य होतात.
सर्वेऽपि रोगां नाशाय न तु एवं शीघ्रकारिणः हिद्माश्वासो यथा तौहि मृत्युकाले कृतालयौ. जरी सर्व रोग नाशासाठी, देह नाशासाठी कारणीभूत असले तरी हिदमा म्हणजे हिक्का आणि श्वास यांच्या इतकं कुठलाही व्याधी शीघ्रकारित नाही आहे की जो प्राणांना हरण करतो. जेव्हा मनुष्य मरणांतिक असतो तेव्हा जसं काही हिदमा आणि श्वास हे त्याच्या शरीरामध्ये आलय म्हणजे घर करून राहतात, अशा प्रकारचं वर्णन आपल्याला अष्टांग हृदय संहितेमध्ये सापडतं. निदानाबद्दल म्हणायचं झालं तर हिक्का आणि श्वास यांचे निदान आचार्य वाग्भट आणि आचार्य चरकांनी आणि आचार्य सुश्रुतांनी देखील एकाच अध्यायामध्ये केलेलं आहे. आचार्य सुश्रुतांनी जरी व्याधींची वर्णनं भिन्न भिन्न अध्यायांमध्ये केलेली असली तरी दोन्ही व्याधींसाठी निदान एकच सांगितलेले आहेत. श्वास एक हेतू प्रागरूप संख्या प्रकृती संशया हितमाहा असं सूत्र सुश्रुत संहिता उत्तरतंत्र 51 अध्याय 2 आणि 3 श्लोकामध्ये आपल्याला सापडतं. अष्टांग हृदयमध्ये यैहि एव कारणैहि हिक्का बहुभिः संप्रवर्तते तैहि एव कारणैहि श्वासो घोरो भवति देहिनाम. ज्या कारणांनी हिक्का उत्पन्न होते त्याच कारणांनी श्वासाची उत्पत्ती होते असं आचार्य वाग्भट म्हणतात. निदानाबद्दल वैशिष्ट्य जर आपण पाहायचं म्हटलं तर आचार्य चरकांनी केलेल्या वर्णनानुसार पांडुरोगात विषाच्च एव प्रवर्तते गतौ इमौ निष्पावमाशपिण्याक तिलतैल निषेवणात पिष्टशालुक विष्टंबी विदाही गुरुभोजनात जलजा अनुपपिशित दधी आम क्षीर सेवनात. आचार्य चरकांनी निष्पावादी आहार्य द्रव्यांचा उल्लेख प्रत्यक्षतः केलेला आहे. आचार्य सुश्रुतांनी विदाही आदी आहार्य द्रव्यांच्या गुणांचा उल्लेख केलेला आहे. इथे आपल्याला प्रत्यक्षतः निष्पाव, माश, पिण्याक अशा द्रव्यांचा उल्लेख सापडत नाही. याच सोबत भारवहन, वेगाघात, आध्यशन आणि समशन यांचा विशेषत्वाने उल्लेख सुश्रुत संहितेमध्ये सापडतो. जर आता आपण पाहायला गेलो तर वेगाघात हा बऱ्यापैकी आता लोकांमध्ये आपल्याला सापडतो, कारण लोकांचा प्रवास असेल. अध्यशन तर नियमितच झालेलं आहे आणि समशनसुद्धा. आपण जर हेतू पाहायला गेलो रुग्णांमध्ये तर आपल्याला ह्याचे प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला अध्यशन, समशन आणि वेगाघात हे सापडणारच आहे. भारवहन, शाळेत जाणाऱ्या मुलांच्या जर आपण बॅग्स बघितल्या तर आपल्याला त्याचा सुद्धा आपण इथे विचार करू शकतो. आचार्य वाग्भटांनी कासवृद्ध्या भवेत श्वास हा पूर्वैवा दोषकोपनैहि सर्व हेतूंमध्ये व्याधी आणि रजो आदी बाह्य हेतूंचा समावेश आचार्य वाग्भटांनी केलेला आहे. संप्राप्तीचं वर्णन आचार्य चरक आणि आचार्य सुश्रुत यांनी विशेषत्वाने केलेलं आहे. हिक्का आणि श्वास यांच्या स्वतंत्र संप्राप्तीचे वर्णन यामध्ये आपल्याला सापडतं. आचार्य चरकांनी हिक्का आणि श्वास याची सामान्य संप्राप्ती पण सांगितलेली आहे, शिवाय श्वासाची विशेष संप्राप्ती आणि हिक्केची विशेष संप्राप्ती देखील वर्णित केलेली आहे. याच्याबद्दल आपण वर्णन आधीच्या आपल्या सत्रांमध्ये पाहिलेलंच आहे. आचार्य सुश्रुतांनी हिक्का आणि श्वास यांच्या संप्राप्तीचं वर्णन करताना हिक्का प्रतिषेध अध्यायामध्ये मुहुर्मुहुर वायुर उदेती सस्वनो यकृत प्लीहा आंत्राणी मुखात इव आक्षिपन सघोषवान आशु हि नसती असून यतः ततः तु हिक्का इति भीषकभिः उच्यते. मुखातून वायू अशा प्रकारे बाहेर पडतो की जसं काही यकृत, प्लीहा, आंत्र हे अवयव मुखातून आता बाहेरच पडणार इतक्या तीव्रतेने. वायूची तीव्रता एवढी असते की जसं काही यकृत, प्लीहा आणि आंत्र आता मुखातून बाहेरच पडणार आहेत. आणि हा घोषवान आशु हिनस्ती असून यतः ततः हिक्का इति भीषकभिः उच्यते. म्हणजे घोषवान म्हणजेच मोठ्या आवाजासह, आशु शीघ्रतेने, त्वरित, हिनस्ती असून अगदी तीव्रतेने प्राणांचं हरण करण्याची शक्यता हिक्केमध्ये जास्त असते. आचार्य सुश्रुतांनी
श्वास या व्याधीची संप्राप्ती सांगताना विहाय प्रकृतीं वायुः प्राणो अथ कफसंयुतः श्वासयति ऊर्ध्वगो भूत्वा तं श्वासं परिचक्षते. प्राकृत असा प्राणवायू जेव्हा विकृत स्वरूपाला प्राप्त होतो तेव्हा कफाशी संयुक्त होऊन त्याला ऊर्ध्व दिशेला घेऊन येतो आणि मग त्याला श्वास अशी संज्ञा त्याला श्वास असं आपण म्हणू शकतो. वाग्भटाचार्यांनी कफ उपरुद्ध गमनः पवनो विश्वक आस्थितः प्राण उदक अन्नवाहिनी दुष्टम स्त्रोतांसी दूषयन उरस्थः कुरुते श्वासम आमाशय समुद्भवम. श्वास व्याधी हा आमाशय समुद्भव आहे, म्हणजे संप्राप्तीचे मूळ स्थानी आमाशय आहे. परंतु याच्यामध्ये प्राणवह स्रोतस, उदकवह स्रोतस आणि अन्नवह स्रोतसांची दृष्टीसुद्धा पाहायला मिळते. यामध्ये वायू जो सर्व शरीरामध्ये म्हणजे विश्वक आस्थित सर्व शरीरामध्ये स्थित असलेला अर्थात प्राणवायू जो आहे त्याची गती कफाने अवरुद्ध होते आणि मग श्वासाची संप्राप्ती इथे सुरू होते. पूर्वरूप जर आपण पाहिले तर तीनही संहितेमध्ये सारख्याच पूर्वरूपांचं वर्णन केलेलं आहे. विशेषत्वाने आचार्य सुश्रुतांनी भक्तद्वेषः अरतीपरा आणि वैरस्यम मदनस्यच म्हणजे श्लोक आपण पाहूया. प्रागरूपम तस्य हृत्पीडा भक्तद्वेषः अरतीपरा अनाहः पार्श्वयोः शूलं वैरस्यम वदनस्यच. भक्तद्वेष म्हणजे अन्नद्वेष, शरीरामध्ये खूप बेचैनी निर्माण होणे आणि मुखामध्ये मुखवैरस्य किंवा आस्यवैरस्य तोंडामधील चव बदलणे, अशा या लक्षणांचं, या तीन विशेष लक्षणांचं वर्णन, पूर्वरूपांचं वर्णन आपल्याला सुश्रुत संहितेमध्ये पाहायला मिळतं. आचार्य वाग्भटांनी प्रागरूपम तस्य हृत पार्श्वशूलं प्राणविलोमता अनाहः शंखभेदश्च, इथे शंखभेद, शंख प्रदेशी भेदवत फोडल्याप्रमाणे वेदना निर्माण होण्या, हे एक विशेष पूर्वरूप आपल्याला आचार्य वाग्भटांनी सांगितलेलं आहे. हिक्केच्या पूर्वरूपामध्ये आचार्य सुश्रुतांनी अरती म्हणजेच बेचैनी हे हे वेगळं पूर्वरूप सांगितलेलं आहे. सुश्रुताचार्यांनी मुखम कषायम अरतिही गौरवम कंठवक्षसोपो पूर्वरूपाणी हिक्कानाम आटोपो जठरस्यच. आरती हे पूर्वरूप सोडून इतर सर्व पूर्वरूप चरकाचार्यांनी सांगितल्याप्रमाणेच आहेत. आचार्य वाग्भटांनी प्रागरूपम तस्य हृत पार्श्वशूलं प्राणविलोमता अनाहः शंखभेदश्च. आचार्य वाग्भटांनी हिक्का आणि श्वास यांचे पूर्वरूप निदान हे समानच सांगितलेले आहेत, याच्यामध्ये काही भेद नाही. श्वास प्रकारामध्ये श्वासाचे जर प्रकार आपण पाहायला गेलो तर चरकाचार्यांनी, आचार्य सुश्रुतांनी आणि वाग्भटाचार्यांनी तीनही संहितेमध्ये आपल्याला श्वासाचे 5 प्रकार सांगितलेले सापडतात. फरक इतकाच आहे की आचार्य चरकांनी गंभीरतेपासून सुसाध्य असणाऱ्या कडे वर्णन केलेलं आहे आणि आचार्य सुश्रुत आणि वाग्भट आचार्यांनी क्षुद्रकपासून ऊर्ध्व श्वासाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजेच महाश्वास, ऊर्ध्वश्वास, छिन्न श्वास आणि तमक श्वास, क्षुद्रश्वास असे 5 श्वास आहेत. त्यामधला आचार्य सुश्रुत आणि वाग्भटाने क्षुद्रक श्वास प्रथम क्रमांकावर सांगितलेला आहे आणि अंतिम स्थानावर ऊर्ध्वश्वास सांगितलेला आहे. हिक्केचे प्रकार तीनही संहितेमध्ये 5च सांगितलेले आहेत, परंतु यांच्या नावांमध्ये थोडा फरक आहे. आचार्य चरकांनी महा, गंभीरा, व्यपेता, क्षुद्र आणि अन्नजा अशा 5 प्रकारच्या हिक्का सांगितलेल्या आहेत. तर आचार्य सुश्रुत आणि आचार्य वाग्भट यांनी अन्नजा, ज्यालाच की वाग्भटाचार्यांनी भक्तोद्भवा म्हटलेला आहे, यमला, क्षुद्रा, गंभीरा आणि महती अशा 5 प्रकारच्या हिक्का सांगितलेल्या आहेत. म्हणजेच व्यपेता आणि यमला यांच्यामध्ये आचार्य चरकांनी व्यपेता सांगितलेली आहे आणि आचार्य सुश्रुत आणि वाग्भट यांनी यमला सांगितलेली आहे. हिक्केचे जर आपण निदान तीनही संहितेमधून पाहायला गेलो तर
चार्टमध्ये आपण पाहू शकता की अन्नजा हिक्केला अति अभ्यवहरण, अति प्रमाणात आहार सेवन करणे हे विशेषत्वाने चरक संहितेमध्ये सापडतं. आणि आचार्य सुश्रुतांनी शीघ्रतेने आहार सेवन करणे, त्याचशिवाय घन कटू आहार सेवन करणे हे 2 वैशिष्ट्यपूर्ण हेतू सांगितलेले आहेत. आचार्य वाग्भटांनी अयुक्तिपूर्वक रुक्ष, तीक्ष्ण, खरं, असात्म्य अन्नपान हे निदान अन्नजा अर्थात भक्तोद्भवा हिक्केचे सांगितलेले आहेत. यामध्ये जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर भेळ, पाणीपुरी, शेवपुरी असे जे ड्राय रुक्ष जे आहार आहेत, शुष्क आहेत, घन आहेत, अशा आहारांचा आपण इथे विचार करू शकतो. क्षुद्रा या हिक्का प्रकारामध्ये भुक्त मात्रे मार्दवम असं वर्णन आचार्य चरकांनी सांगितलेलं आहे. आचार्य वाग्भटांनी जथ्रुमूल असे याचं वर्णन करून, आणि ही अल्पवेग आणि मृदू असते म्हणून हिला क्षुद्र असे म्हणतात असं वर्णन केलेलं आहे. व्यप्यता, व्यप्यता ही विशेषत्वाने आचार्य चरकांनीच वर्णन केलेले आहे. आणि व्यप्यताचा अर्थ परिणत इति अर्थ, याबद्दल आपण आधीच्या चर्चासत्रामध्ये पाहिलेलंच आहे. यमला याच्याऐवजी आपल्याला सुश्रुत संहितेमध्ये आणि अष्टांग हृदयामध्ये पाहायला मिळते. तर यमला म्हणजेच यमन वेग, यमन म्हणजे 2 वेग येणारे. आहार परिणमनकाली परिणामे वृद्धिम गच्छती, आणि शिर ग्रीवा कंपन या हिक्कामध्ये आपल्याला सापडतं. गंभीरा हिक्केमध्ये आचार्य सुश्रुतांनी ओष्ठ, कंठ, जिव्हा, आस्य म्हणजे मुख या अवयवांच्या ठिकाणी शुष्कता उत्पन्न होते असं सांगितलंय. शिवाय श्वास आणि पार्श्वरुजा ही 2 आणखी लक्षणं सांगितलेली आहेत. ही 2 आणखी लक्षणं सांगितलेली आहेत. आणि आचार्य वाग्भटांनी जुंबा आणि अंगप्रसारण हे 2 लक्षणं सांगितलेली आहेत. महती किंवा महाहिक्का याला आचार्य सुश्रुतांनी सर्वगात्र विकंपिनी असं म्हटलेलं आहे. आणि आचार्य वाग्भटांनी पृष्ठतो नमनम शोषम अन्नमार्ग अवरोध, म्हणजे पृष्ठतो नमनम शोषम अन्नमार्गम अवरोध याचा अर्थ असा होतो की म्हणजे हिक्केचा वेग एवढा तीव्र असतो की मनुष्य पुढे वागतो, झुकतो. त्यांना पृष्ठतो नमनम असं म्हटलेलं आहे. आणि शोष आणि अन्नमार्गाला अवरोध हे अजून 2 लक्षणं आचार्य वाग्भटाने विशेषत्वाने महती हिक्केची सांगितलेली आहेत.